विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीचा मुद्दा आज सभागृहामध्ये चांगलाच गाजला। विरोधी पक्षनेता नियुक्तीवरच्या निर्णयाला आणखी थोडा विलंब झाला तर काही नुकसान होणार नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटल्याचं समजतंय। विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला पत्र द्यायला 3 महिन्यांहून अधिक वेळ लागला आणि आता त्यावर निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागला तर काही फरक पडणार नाही असं नार्वेकर म्हणाल्याचं समजलं। भास्कर जाधवांचं नाव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विरोधी पक्षनेतेपदासाठी देण्यात आलेलं होतं। विधिमंडळानं सरन्यायाधीश भूषण गवई यांचं अभिनंदन केल्यानंतर भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदाबद्दलचा निर्णय अजूनही घेतला गेलेला नसल्यानं नाराजी व्यक्त केलेली होती। महाराष्ट्राचं विधिमंडळ त्यांचं जेव्हा स्वागत करेल तर त्या स्वागताकरता या विधानसभेचे विरोधी पक्षनेता ही जागा मोकळी असणार आहे आणि विरोधी पक्ष या नात्यानं त्यांचं स्वागत होणार नाहीये। खरं तर आपण खूप सर्वजण सौदार्य वातावरणामध्ये काम करतोय। हा विषय कायदेशीरदृष्ट्या आम्ही आपल्या विधिमंडळाकडून आम्हाला पत्र देखील मिळालेलं आहे की आजपर्यंत 10% सदस्य संख्येची अट जी सांगितली जात होती ती 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही। पहिले लोकसभेचे अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांच्या काही त्यावेळच्या निर्णयाचा रेफरन्स दिला जात होता, त्या सगळ्यावर चर्चा झालेली आहे आणि आपल्याकडून विधिमंडळाकडून मला पत्र देखील आलेलं आहे। भास्करराव जाधव साहेब प्लीज असं नाही चालणार, आपण माझं ऐकून घ्या। असं नाही चालणार, मी विनंती केली, आपण माझं ऐकून घ्या। अध्यक्ष मी तुम्हाला संधी दिलेली, आपण माझं ऐकून घ्या। काय मी काय बघा, हा मुद्दा जो आपण मांडताय काय हरकत नाही मांडायला, अध्यक्ष परमिशन त्यांच्या हातात आहे, पण मी अशी विनंती करतो की प्रश्नोत्तराचा तास करू आणि त्यानंतर मी पण अध्यक्षांना विनंती करतो की भास्कररावांना म्हणणं मांडण्याची परवानगी आपण द्यावी आणि त्याच्यावर योग्य जे काही चर्चा करून निर्णय करायचा तो करावा अशी माझी मी आपल्याला बोलायची संधी देतो, परंतु एक गोष्ट रेकॉर्डवर आणणं अत्यंत आवश्यक आहे। एक लक्षात घ्या, विरोधी पक्ष नेत्याला रेकग्नाइज करण्याचे संपूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांचे आहेत। या संदर्भात सभागृहात चर्चा घडवून आणणं हे कितपत योग्य आहे तुम्ही ठरवा। हे माझे अधिकार असताना ह्या संदर्भात तुम्ही माझ्या दालनात येऊन मला भेटलेला आहात, या संदर्भात मी आपल्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि योग्य निर्णय मी योग्य वेळेला घेणार हे पण आपल्याला आश्वासित केलंय। त्यानंतर सभागृहात या विषयाची चर्चा करणं कितपत योग्य आहे, प्रथा परंपरेसाठी हे आहे का, मला वाटत नाही हे योग्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।